नमस्कार मित्रांनो, आता पाहूया क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. एकदम स्टार्टच्या इंट्रोडक्शन मध्ये आपण अनालिसिस ऑफ पिरियड्स बघितला, तर त्याच्यात थोडी एक स्टेप पुढे जाऊन आता क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. त्यामध्ये आता हे जे पॉईंट्स वगैरे सांगतोय मी, हे कुठेतरी सॉल्व्ह केलेले तर कुठेतरी इंटरेस्टच्या एक्झामच्या बुकमधून पॉईंट्स कलेक्ट केलेले आहेत. हे सगळे पॉईंट्स किंवा IMP वाटलेले सगळे एक एक कलेक्ट केलेले आहेत. तुम्ही प्रत्येक पॉईंट नोट डाऊन करून घ्या प्रत्येक पॉईंटला, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. कारण प्रत्येक पॉईंट हे टेक्स्ट बुक मध्ये कुठेतरी असलेले किंवा एंट्रन्सच्या बुक मधून कलेक्ट केलेले. आता हे तुम्ही एका बोरॉन, एका सिलिकॉन आणि एका ॲल्युमिनियम याच्याविषयी हे स्कॅन्डियमला एका बोरॉन म्हणतात, जर्मेनियमला एका सिलिकॉन म्हणतात आणि गॅलियमला एका ॲल्युमिनियम म्हणतात. हे एक लक्षात ठेवा का गरजेचं आहेच. त्यानंतर मग हे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हे चार प्रकारे क्लासिफिकेशन केले गेले. त्यात इनर्ट गॅस एलिमेंट म्हणजे 0 ग्रुप एलिमेंट, 18th ग्रुप जे सांगितलं तुम्हाला सगळ्यात लास्टचा, त्यात हे इनर्ट गॅस एलिमेंट. इनर्ट का म्हणतात? कारण हे रिएक्टिव्ह नसतात. रिएक्टिव्ह का नसतात? कारण यांची पूर्ण आउटर सबशेल फुलफिल झालेली असते. आता हे आउटर सबशेल फुलफिल झाली, हे काय प्रकार आहे? कोणताही ॲटम, प्रत्येक जणाला ना स्टॅबिलिटी आवडते, एकदम स्टेबल असलं तर त्यांना आवडतं, स्वतः स्टेबल असणं आवडतं. तसं ॲटमला पण असं वाटतं की त्याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये सगळे इलेक्ट्रॉन कम्प्लीट झाले पाहिजे. समज हायड्रोजन आणि हेलियम मध्ये, हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो, हेलियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, त्यांचं डुप्लेट असतं. तर डुप्लेट मध्ये काय आहे? हे सेंट्रल न्यूक्लियसच्या बाहेर एक सेल आहे, ह्याच्यात हे 2 इलेक्ट्रॉन असं वाटतं त्यांना, म्हणजे तेव्हा ते स्टेबल असतात. त्याच्या बाहेरचे ऑर्बिटल आहे, त्यात 8 इलेक्ट्रॉन असतात. प्रत्येक एलिमेंट हा तो 8 इलेक्ट्रॉन अचीव करण्यासाठी ट्राय करतो. सेकंड त्याच्या सेल मध्ये तो 8 इलेक्ट्रॉन अचीव करण्यासाठी तो स्टॅबिलिटीसाठी प्रयत्न करतो. आणि काय ज्यांचे आता एस ब्लॉक मध्ये त्यांच्या ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतं, मग जनरली तो डोनेट करायचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याच्या अगोदरची सेल कंप्लीट राहील. प्रत्येक जण स्टॅबिलिटीचा. तुम्हाला व्हॅलेन्सी सांगितलं. व्हॅलेन्सीचा कन्सेप्ट काय? कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ अन ॲटम. कंबायनिंग कॅपॅसिटी म्हणजे काय की समजा टोटल आता हे 8 इलेक्ट्रॉन नुसार आपण घेऊया, तर व्हॅलेन्सी मेटल मध्ये कसं आहे? मेटल जनरली काय करतात? 1, 2, 3 असे इलेक्ट्रॉन डोनेट करतात. का डोनेट करतात? कारण मेटलच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जेव्हा सेल असते, एस सेल मध्ये, इथं समजा आता परत एस सेल येणार आहे, जिथं जेव्हा एस शेल येणार आहे त्यांची बाहेर, एस शेल मध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात. तर जनरली कसं त्यांचं कॉन्फिगरेशन घ्यायचं म्हणलं तर तुम्ही आता 11 सोडियमचं एक्झाम्पल घ्या. त्यात 11 हे, तर सोडियमचं कसं करते? सोडियम 1s2 2s2 2p6 3s1, ॲटॉमिक नंबर 11. लास्टच्या ऑर्बिटल मध्ये एस मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तर मग तो काय करेल? एकच इलेक्ट्रॉन आहे, तोपर्यंत डोनेट करू दे, म्हणजे माझी त्याच्या अगोदरची कंप्लीट असेल. त्यामुळे मग जनरली हे डोनेट करतात. त्यामुळे मेटल काय करतात? जनरली 1, 2, 3 असे इलेक्ट्रॉन डोनेट करतात, जेणेकरून त्यांना इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर येतं. मग नॉन मेटल काय करतात? नॉन मेटलच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 5, 6, 7, 8 असे इलेक्ट्रॉन असतात. नॉन मेटल कुठे आहेत? पी ब्लॉक मध्ये. पी ब्लॉक मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं, तुम्हाला पिरियोडिक टेबल नसतं, तुम्हाला कळून जाईल. त्याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये जवळपास 5, 6, 7, 8 असे इलेक्ट्रॉन असतात. समजा त्याच्या नॉन मेटल मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये, एकामध्ये 6 आहेत, एकामध्ये 7 आहेत असे. तर मग तो काय करेल? 5 इलेक्ट्रॉन आहेत, तो 5 इलेक्ट्रॉन असणार काय करेल? 3 इलेक्ट्रॉन ओढण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून त्याचं ऑक्टेट कंप्लीट होईल. 6 इलेक्ट्रॉन असणारा काय करेल? 2 इलेक्ट्रॉन ओढण्याचा प्रयत्न करेल. 7 इलेक्ट्रॉन असणारा 1 इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न करेल. आणि हे इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याला इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कॅरेक्टर येतं. आणि राहिले का चार जेव्हा इलेक्ट्रॉन असतात आउटर मोस्ट सबशेल मध्ये, तर ते मेटॅलॉइड जनरली ते शेअर करतात. मेटॅलॉइड इलेक्ट्रॉन शेअर करतात. जसं CH4 मध्ये होतं, CH4 मॉलिक्युल मध्ये होतं, त्याला मग मेटॅलॉइड जशी शेअरिंग होते तसं मेटॅलॉइड शेअर करतात. जसं CH4 मॉलिक्युल मध्ये तुम्हाला पुढे गेलो सांगेल की CH4 मध्ये शेअरिंग कशी होते, कसे ॲटम एकमेकांसोबत शेअर करून आपण कंपाऊंड बनवतो, कोव्हॅलेंट कंपाऊंड वगैरे बनवतो ॲटॉमिक शेअरिंग. हे तुम्हाला नंतर सांगेल. आता इनर्ट गॅस एलिमेंट मध्ये त्यात आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता हे सगळे पॉईंट नोट डाऊन करून घ्या. NS2 NP6 जनरली कलरलेस आणि मोनो ॲटॉमिक असतात.
त्यानंतर मग रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट मध्ये एस ब्लॉक आणि पी ब्लॉक एलिमेंट येतात. तर एस ब्लॉकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येऊ शकतं, NS1 to 2. पी ब्लॉकचं काय येऊ शकतं, NS2 NP1 to 6. त्यानंतर ट्रान्झिशन इलेमेंट मध्ये आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार, NS1 to 2 N-1 D1 to 10. त्यानंतर इनर ट्रान्झिशन मध्ये आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार, NS1 or 2 N-1 D0 to 1 N-2 F1 to 14. अशा प्रकारे त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. त्यानंतर ब्लॉक्स, वेगवेगळे ब्लॉक्स आहेत, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि ए ब्लॉक विषयी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन. जनरली एस ब्लॉक मध्ये आयोनिक कंपाऊंड्स असतात, कारण तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर, इलेक्ट्रॉन डोनेट करतो म्हणजे स्वतःवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सोडियम जेव्हा इलेक्ट्रॉन देतो तेव्हा पॉझिटिव्ह कॅरेक्टर त्याच्यावर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर आणि एक इलेक्ट्रॉन रिलीज केला त्यानं, हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. जनरली मग हे आयोनिक कंपाऊंड तयार करतात, कारण हे इलेक्ट्रॉन डोनेट करतात, त्यांची इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर जास्त असतं, त्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम ह्यांच्या जेव्हा जवळ येतो. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, शेअरिंग कॅपॅसिटी, शेअरिंग पेअर जे सांगितलं तुम्हाला, शेअरिंग पेअर ते ओढायचा प्रयत्न करतो, ते तुम्हाला पुढे गेल्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी विषयी सांगेल. त्यामुळे हे जनरली आयोनिक कंपाऊंड तयार करतात. जनरली हे कलरलेस असतात, पण एक्सेप्शन आहे. डी ब्लॉक एलिमेंट मध्ये तुम्हाला डी ब्लॉक जेव्हा डी आणि ए ब्लॉक शिकताल त्यावेळेस तुम्हाला कळेल की 4 ट्रान्सफर मेकॅनिझम आहे, त्याच्यामुळे K2Cr2O7 आणि Na2CrO4 याला कलर येतो. हे तुम्हाला डी आणि ए ब्लॉक मध्ये मी शिकवेल. तर एस ब्लॉकचा अजून काय, ऑल एलिमेंट एक्सेप्ट हायड्रोजन आर रिएक्टिव्ह. हायड्रोजन जवळपास बरेच हायड्रोजनचे HCl वगैरे तुम्ही बोलताल, मग हायड्रोजन तर रिएक्टिव्ह बाकीचे कंपाऊंड तयार करतो, ते कसे होतात त्याचे मेकॅनिझम वगैरे तुम्हाला नंतर सांगेल. पण जनरली ऑल एलिमेंट एक्सेप्ट हायड्रोजन आर रिएक्टिव्ह. लार्जेस्ट ॲटॉमिक रेडिया, सगळ्यात जास्त ॲटॉमिक रेडिया या ग्रुपमध्ये असतात. पूर्ण त्याच्या रिस्पेक्टिव्ह पिरियड मध्ये सगळ्यात जास्त लार्जेस्ट ॲटॉमिक रेडिया एस ब्लॉक मध्ये असतात. लोवेस्ट आयोनायझेशन पोटेन्शियल, इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, हे लक्षात ठेवा. तुम्हाला पुढे हे सांगणार आहे, त्याच्यानंतर ते सांगणार आहे. फॉर्म बेसिक ऑक्साइड्स आणि रिड्युसिंग एजंट. बेसिक ऑक्साइड म्हणजे काय, जनरली कसं मेटल्स हे बेसिक ऑक्साइड तयार करतात, नॉन मेटल हे ऍसिडिक ऑक्साइड तयार करतात, असं जनरली ग्लोबल वार्मिंग कन्सेप्ट आहे. ते फक्त लर्न ठेवा. काही एक्सेप्शन असतात, केमिस्ट्री अबाउट एक्सेप्शन, तुम्हाला हळूहळू ते एक्सेप्शन सांगेल. आणि रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, जो स्वतः ऑक्सिडाइज होतो दुसऱ्याला रिड्यूस करतो, त्याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. तर ते जनरली इलेक्ट्रॉन डोनेट करतात, म्हणजे स्वतः इलेक्ट्रॉन देतात आणि मग हे इलेक्ट्रॉन ज्याला गेलेला आहे, समजा NaCl तयार होताना सोडियम इलेक्ट्रॉन देतो, क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याचा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर, त्याचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह, मग तो रिड्यूस होतो आणि स्वतः सोडियम ऑक्सिडाइज होतो. त्यानंतर लो मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट अँड डू नॉट एक्झिबिट व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. त्यानंतर पी ब्लॉक मध्ये मेटल, नॉन मेटल आणि मेटल असे तिन्ही टाईपचे एलिमेंट सापडतात. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असते, त्यांना बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. त्यानंतर डी ब्लॉक मध्ये स्मॉल ॲटॉमिक रेडिया, हाय आयोनायझेशन पोटेन्शियल दॅन एस ब्लॉक पेक्षा त्यांचं जास्त आयोनायझेशन पोटेन्शियल असतं, आणि लोअर दॅन पी ब्लॉक. आयोनिक आणि कोव्हॅलेंट दोन्ही प्रकारचे कंपाऊंड तयार करतात. आणि एफ ब्लॉक मध्ये ऑक्सिडेशन स्टेट जनरली +2, +3 आणि +4 असे असते. आता ॲटॉमिक रेडियस विषयी बघूया. ॲटॉमिक रेडियस कशा असतात, रेडियस म्हणजे काय, न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स. तर कोव्हॅलेंट रेडियस, क्रिस्टल रेडियस असतं, मेटॅलिक रेडियस पण म्हणतात, आणि वॅन्डरवाल्स रेडियस. अशा 3 प्रकारचे तुम्हाला एक मिनिट सांग हे. तर कोव्हॅलेंट रेडियस, मेटॅलिक रेडियस आणि वॅन्डरवाल्स. तर कसं आहे, कोव्हॅलेंट रेडियस कशा असतात, कोव्हॅलेंट अप्रॉक्स रेडियस असतात, म्हणजे हे न्यूक्लियस, 2 न्यूक्लियस ओव्हरलॅप झाल्यासारखे, या दोघांमध्ये मग ते डिस्टन्स काढलं जातं जवळपास याचं. नंतर क्रिस्टल म्हणजे काय, एक्झॅक्ट जवळपास रेडियस असते, बरोबर डॉट टू डॉट रेडियस असते, याचं ॲव्हरेज काढलं जातं ह्या एलिमेंटचं. आणि वॅन्डरवाल्स फोर्सेस मध्ये काय होतं, असे दूर असतात 2 ॲटम आणि त्याची रेडियस काढली जाते. कोव्हॅलेंट रेडियस जनरली नॉन मेटल साठी काढली जातात, आणि त्याचा एक फॉर्म्युला आहे, याची गरज नाहीये, पण कधी आला एका दिवस एक्झाम मध्ये वगैरे करते, ठीक आहे, नुसता फॉर्म्युला नाही, किंवा डेरिव्हेशन वगैरे सेपरेट काही येणार नाही. 2 ए आणि बी असे 2 ॲटम आहेत, त्या दोघांमध्ये जर कोव्हॅलेंट रेडियस काढायची झाली, त्याचा फॉर्म्युला A to B is equal to radius of A plus radius of B minus 0.09 into electronegativity of A minus electronegativity of B. X म्हणजे काय,
इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. क्रिस्टल रेडियस और मेटॅलिक रेडियस ही एक्झॅक्ट परफेक्ट रेडियस असते. ही क्लोजली पॅक मेटॅलिक क्रिस्टल साठी यूज केली जाते सॉलिड स्टेट्स मध्ये जे ते आपले जो एस ब्लॉक वगैरे किंवा जे मेजॉरिटी मेटल साठी. त्यानंतर व्हॅन्डरवाल्स रेडियस हे जवळपास 40% ग्रेटर दॅन कोव्हॅलंट रेडियस असते. हे तुम्हाला तो डिस्टन्स दिसत आहे जवळपास, कोव्हॅलंट रेडियस पेक्षा जवळपास ही 40% जास्त असते. त्यानंतर आयोनिक रेडियस म्हणजे काय, एखाद्या इलेमेंट पासून आयन्स बनले त्याचे रेडियस. तर एखाद्याने इलेक्ट्रॉन डोनेट केला तर त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर, जनरली मेटल डोनेट करतो त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर, नॉन मेटल ऍक्सेप्ट करतो त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर. म्हणजे काय की पॉझिटिव्ह आयन डोनेट केला किंवा एक इलेक्ट्रॉन डोनेट केला तर त्याचा कॅटायन बनतो आणि एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला त्याचा ऍनायन बनतो, त्यानुसार त्याची रेडियस. तर जनरली नॉर्मल मेटल पेक्षा त्याच्या कॅटायनची रेडियस कमी असते कारण तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो, त्यामुळे त्याचं जवळपास ते सेंट्रल न्यूक्लियस पासून आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन वाढतं, ते सेल्स जवळ येतात त्याच्यामुळे त्याचं डिस्टन्स कमी होतं. तसंच निगेटिव्ह आयनचं ऍनायनचं ऍटॉमिक रेडियस नॉर्मल मेटल पेक्षा जास्त आहे. निगेटिव्ह चार्ज जेवढा जास्त तेवढी रेडियस जास्त. फॉर एक्झाम्पल काय, दोन आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत दोन्ही पण. आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्यांचे इक्वल आहेत जवळपास. तर Cl मायनस आणि S डायनिगेटिव्ह ह्या दोन्ही मध्ये कोणाची रेडियस जास्त आहे, तर S डायनिगेटिव्हची रेडियस जास्त आहे. म्हणजे काय, एक फॉर्म्युला आहे त्यासाठी. आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस तुम्हाला मी आयोनायझेशन पोटेन्शियल मध्ये सांगेल, पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला ते सांगेल. सध्या एवढंच लक्षात ठेवा की जेवढा निगेटिव्ह चार्ज जास्त तेवढी रेडियस जास्त. त्यानंतर पिरियड मध्ये काय होतं, जनरली डिक्रीज होते, फक्त इनर्ट इलेमेंट मध्ये नाही, एक्सेप्शन नाही. कारण त्याच्यात निऑन, हे बघ, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. जनरली आपल्या ट्रेंड नुसार कसं पाहिजे, ॲटॉमिक रेडियस नायट्रोजनची जास्त, ऑक्सिजनची जास्त, फ्लोरीन जास्त, नंतर मग निऑनची पाहिजे. पण असं नाही, उलट काय होतं, निऑनची जास्त राहते. कशामुळे, कारण त्याचे दोन पूर्ण सेल, त्याची आउटरमोस्ट सेल जी पूर्ण फिल झालेली आहे, तर एका इलेक्ट्रॉन रिपल्शन सुरू होतं आणि पूर्ण ओव्हर क्राउडिंग झाल्यामुळे त्याची साईज वाढली जाते. त्यामुळं हे करेक्ट आहे, सेकंड करेक्ट आहे. त्यानंतर ॲटॉमिक रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग इफेक्ट काय म्हणजे, शिल्डिंग इफेक्ट म्हणजे डिक्रीजिंग इलेक्ट्रॉनिक अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन, किंवा तो पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन त्याच्या न्यूक्लियस पासून डिक्रीज होत जातं, त्याला म्हणायचं शिल्डिंग इफेक्ट. तर ह्या ऑर्बिटल्सच्या अशी रेंज आहे. सगळ्यात जास्त शिल्डिंग इफेक्ट एस सबशेल मध्ये पाहिलं जातो, नंतर पी, नंतर डी, नंतर एफ, अशा प्रकारे करतात. जेव्हा ट्रान्झिशन मेटल मध्ये जातात तुम्ही, ट्रान्झिशन मेटल मध्ये जनरली ॲटॉमिक रेडिया डिक्रीज होत जातात. त्यामुळे क्रोमियम नंतर जवळपास कंटिन्युअसली सेमच ॲटॉमिक रेडिया असतात. कशामुळे, कारण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज बॅलन्स होतो. कशामुळे, डिक्रीजिंग स्क्रीनिंग इफेक्ट. कारण तुम्ही बघितलं डी ब्लॉक, ट्रान्झिशन इलेमेंट म्हणजे डी ब्लॉक मध्ये येणार, तर डी ब्लॉकची इथं ही शिल्डिंग इफेक्ट म्हणजे एस पेक्षा हळूहळू कमी होत जाते. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय, झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू झेड मायनस एस. झेड काय आहे, हे प्रोटॉन आहे, मायनस इलेक्ट्रॉन, हे झेड इफेक्टिव्ह. हे झेड इफेक्टिव्ह तुम्हाला आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस मध्ये हे करून तुम्हाला प्रत्येकाची ॲटॉमिक रेडिया वगैरे काढायचं कसं तुम्हाला ते नंतर सांगतो याच विषयी. त्यानंतर पुढे लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन मुळे काय होते, पोस्ट लॅन्थेनॉइड जे इलेमेंट आहेत त्यांच्या डेन्सिटीज वाढतात. हे सगळे पॉईंट्स वगैरे काढलेले आहेत, हे सगळे लक्षात ठेवा. आणि मी अजून काही थोडेसे थेरोटिकल पॉईंट्स काढलेले आहेत, ते तुम्हाला मी सांगतो, तुम्ही डायरेक्ट नोट डाऊन करून घ्या ते. तर मोस्ट अबंडंट एलिमेंट इन अर्थ क्रस्ट हा ऑक्सिजन आहे. थर्ड मोस्ट अबंडंट एलिमेंट इन अर्थ क्रस्ट हा ॲल्युमिनियम आहे. मोस्ट अबंडंट एलिमेंट इन युनिवर्स इज हायड्रोजन. अबाउट 75% आर एलिमेंट आर मेटल. जवळपास 75% एलिमेंट हे मेटल आहेत. त्यानंतर मोर दॅन 90 आर सॉलिड्स, म्हणजे हे सगळं पिरियडिक टेबलशी रिलेटेड. मोर दॅन 90 आर सॉलिड्स अँड 42 आर रेडिओ ऍक्टिव्ह. 11 गॅसियस एलिमेंट, त्यातले कोणते, हायड्रोजन, हेलियम, फ्लोरीन, क्लोरीन, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. त्यानंतर 5 आर लिक्विड्स, सिझियम, फ्रान्सियम, मर्क्युरी, Br2 आणि गॅलियम. त्यानंतर अजून एक आहे UUB, तुम्हाला काल नॉमेनक्लेचर सांगितलं, UUB एक पण लिक्विडच आहे. त्यानंतर रिअरेस्ट
element in earth crust is acetine. First man-made element is technetium. Element with highest ionization potential is helium. Element with highest electronegativity is fluorine. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी तुम्हाला रेंज सांगतो 4 एलिमेंटची. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी फ्लोरीनची, त्यानंतर ऑक्सिजनची, नंतर नायट्रोजनची, नंतर क्लोरीनची. हे तुम्ही हे रेंज लक्षात ठेवा, हे पाठच करा. सगळ्यात जास्त फ्लोरीन, त्यानंतर ऑक्सिजन, नंतर नायट्रोजन, नंतर क्लोरीन. इनर्ट एलिमेंट हॅव 0 इलेक्ट्रॉन अफिनिटी. त्यानंतर बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इज सिल्वर. बेस्ट कंडक्टर ऑफ हीट इज टंगस्टन. एलिमेंट विथ हायेस्ट मॅलिएबिलिटी इज Au, gold. Element with highest ductility is tungsten. Coinage element are copper, silver, gold. हे लक्षातच ठेवा, हे तुम्हाला गरजेचं आहे आणि हे तुम्हाला नंतर पण डी ब्लॉक मध्ये पण सांगितलं जाईल. कॉपर, सिल्वर, गोल्ड, कॉइनेज एलिमेंट. हे लक्षात ठेवा, याच्यापासून कॉइन बनवल्या जातात. धन्यवाद.